आमदार अपात्रता प्रकरणाचा सुप्रीम कोर्टात आज फैसला होणार आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात ही सुनावणी आहे। तर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं आहे। कोर्टातील सुनावणीकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। दोन वेगवेगळ्या याचिकांवर ही सुनावणी होणार आहे। तर सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीत नेमकं काय होणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। कारण एक जी फूट पडलेली होती शिवसेनेमध्ये ती 2-2.5 वर्षांपूर्वी पडलेली होती, तर दुसरी फूट राष्ट्रवादीमध्ये मागच्या वर्षी पडलेली होती आणि त्याच्यामध्ये विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी झाली, मात्र त्यात समाधान झालेलं नाहीये या पक्षांचा आणि त्यानंतर आता सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेण्यात आली होती, याचिका दाखल झाल्या होत्या। त्यामुळे आता या प्रकरणात नेमकी काय सुनावणी, काय निर्णय येणार याकडे लक्ष आहे। तर शिंदेच्या शिवसेनेचे 39 आमदार अपात्र करा अशी मागणी सुनील प्रभूंनी केलेली होती, तशी याचिका त्यांनी दाखल केली होती। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडूनही अजित पवारांच्या आमदार अपात्र करण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल झाली होती। त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील जाधव, त्याचबरोबर मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सगळ्यात आधी आपण जाऊयात मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, काय सांगाल? राष्ट्रवादीमध्ये मागच्या वर्षी फूट पडलेली होती आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की अध्यक्षांसमोर सुनावणी झाली, पण त्याच्यामध्ये समाधान झालेलं नाही आणि आता पुन्हा एकदा हा चेंडू कोर्टात गेला आहे। आज सुनावणी आहे, आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय काय होऊ शकतं? नक्कीच परा, आपण पाहतोय की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला आमदार अपात्रते प्रकरणामध्ये, शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची आज दोन्ही पक्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये पार पडते। एकीकडे आपण पाहिलं तर शिवसेनेच्या वतीनं सुनील प्रभू म्हणजेच ठाकरे गटाकडून त्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे या निकालाच्या विरोधात। तर शरद पवार यांच्या पक्षातून जयंत पाटील यांनी ही याचिका दाखल केलेली आहे। मात्र सुप्रीम कोर्टामध्ये आपण पाहतोय की विशेषतः राष्ट्रवादीच्या पक्षाकडून मागच्या 8 जुलैला जी आहे सुनावणी पार पडली होती आणि या सुनावणीच्या दरम्यानमध्ये महत्त्वाचे कागदपत्र, जे ओरिजिनल कागदपत्र आहेत ते सादर करण्यासाठी सांगितले होते कोर्टाने। मात्र आपण पाहतोय की नागालँडच्या आमदार प्रकरणाबाबत देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील मात्र याचिका जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती। मात्र न्यायमूर्ती आपण पाहू शकतो सूर्यकांत आणि न्यायमूर्ती विनोद यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी जी आहे ती पार पडली होती। मात्र आजच्या सुनावणीकडे विशेष लक्ष असेल, कारण एकूणच विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती कोर्टाकडून काही निर्देश देण्यात येतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कोर्ट जो काही फैसला सुनावेल त्याचा आता विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होतात ते बघावं लागेल। दरम्यान यानंतर आपण जाऊयात स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, काय सांगाल? 2 वर्ष झालेली आहे शिवसेनेमध्ये फूट पडून, मात्र अजूनही याच्यावर सुप्रीम कोर्टाचा मुख्यतः अपात्रता प्रकरणामध्ये अजूनही निर्णय आलेला नाहीये आणि त्या पार्श्वभूमीवर आजची जी सुनावणी आहे त्यामध्ये नेमकं काय काय होऊ शकतं आणि शिवसेनेचे दोन्ही शिवसेनेमध्ये सध्या कसं चित्र याविषयी दिसतंय? पण निश्चित एकूणच आपण बघितलं तर 2 वर्षांपासून ही सुनावणी सुरू आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये आधी सुनावणी सुरू होती। सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभा अध्यक्षांना सर्व सूत्र दिली होती, मात्र विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय घेतलाय मध्ये कोणत्याही आमदाराला पात्र किंवा अपात्र आहे ते केलं नव्हतं। अपात्र करण्यासंदर्भात जी आहे ती याचिका होती, मात्र सर्व आमदार पात्र ठरवलेत आणि शिंदेची शिवसेना ही खरी अशा प्रमाणेचे एक निर्णय आल्याने याच्या विरोधातच ठाकरे गट आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेला आहे। सुनील प्रभू यांनी याचिका केली आणि या याचिकेवरती आज सुनावणी होते। एकूणच गेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना जे ओरिजिनल कागदपत्र आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे ते मांडण्यास सांगितलं होतं आणि हे म्हणणं आज खरं तर पटलावरती येईल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून नक्की काय उत्तरामध्ये म्हटलं गेलं याची सुद्धा आज शहानिशा पडताळणी होईल आणि त्यानुसार पुढील सुनावणी होईल। मात्र आज जरी कोर्टाकडून कोणता निर्णय किंवा एकूण सूचना आहे त्या देण्यात येतात का, कारण 2 महिन्यांवरती निवडणूक आलेली आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज काहीतरी महत्त्वाचा निर्णय किंवा महत्त्वाची सुनावणी आज पार पडेल असं एकंदरीत वातावरण दिसतंय। फरा, निश्चितच स्वप्नील, ज्या वेळेला पक्षांच्या बाबतीमध्ये जी सुनावणी झाली होती सुप्रीम कोर्टामध्ये शेवटची आणि त्याच्यामध्ये निर्वाळा आला होता, सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी म्हटलेलं होतं की जर ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना पुन्हा एकदा सरकार परत मिळवून देऊ शकलो असतं असं म्हटलेलं होतं, पण तोपर्यंत उशीर झालेला होता। त्यामुळे आता 2 वर्षानंतर, या फुटीच्या 2 वर्षानंतर ही जी सुनावणी होते त्यामध्ये नेमकं काय काय होतं आणि काय निर्णय येतो तेही बघावं लागणार आहे। त्यामुळे या विषयीची अपडेट आपण तुमच्या दोघांकडून घेत राहूयात। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।